प्रस्तुत वेळी प्राप्त स्थळी संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगतगुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊगावचे सुप्रसिद्ध साधू म्हणजे थोडक्यात तुम्हा सर्वांच्या परिचित असणारे तुकोबाराया यांचा 4 चरणाचा आणि आपली काय नामाचं महत्व किंवा संतांचं महत्व विशद करणारा अभंगाच्या सेवेकरता निवडला। विठ्ठल 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 बघा, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त शिवसेना शाखा खंडाळा व मातोश्री नर्मदा प्रतिष्ठान आयोजित श्री भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने तसेच हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून तसेच शिवसेना नेते तथा माननीय खासदार श्री चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या सहकार्याने व समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण विशाल महाराज तिकांडे व समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण सौभाग्यवती जयश्रीताई विशाल महाराज तिकंडे यांच्या स्वज्वळ मार्गदर्शनाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे का। दाने दाने पे लिखे हे खाने वाले का नाही का। तसं आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग ज्यांच्याकडून सेवा करण्याचा योग आला असे आमचे दादांचेही मनस्वी आभार। आयोजक नियोजक सर्वांच्या चरणी नतमस्तक होते। बघा, या ठिकाणी जमलेले बहुश्रुत महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांना एकदा विनम्र अभिवादन करते। त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्यातर्फे आपली कार्यक्रमाची शूटिंग होत आहे नाही का, असे मराठी तडका आणि गजर हरिनामाचा हे 2 चॅनल दादांचे सुद्धा मनस्वी आभार। त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे विनेकरी बाबा आहे, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ सर्वांचे आभार। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं ज्यांच्यातर्फे म्हणजे आमचे भाऊसार दादांचेही मनस्वी आभार। अतिशय सुंदर दादांची सिस्टीम आहे बघा। दादांचे आभार आणि चिंतनाला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल बघा, चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात, उजळले भाग्य आता, काय म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलाय। काय म्हणतात, जसं आपलं खंडाळा परिसराचं भाग्य उदयाला आलं नाही का, कुणातर्फे खैरे दादा नाही का, ज्यांच्या मार्फत हा सोहळा चालू आहे। हे वर्ष 3रं नाही काय, चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या मार्फत आज खंडाळ्याचं काय भाग्य उदय, उजळले भाग्य आता नाही का। आणि पुढे महाराज म्हणतात, अवघी चिंता वारली, काय म्हणतात, चिंता वारली। वारली म्हणजे काय, ज्याचा समूळ नाश होतो त्याला काय म्हणतात, वारली। म्हणजे आई आपण काय म्हणतो, म्हणजे म्हणत नाही पण काय म्हणतात बरं का, काय एखाद्याला जर सासूचा फार राग येत असला ना, पण मरू नये जर मेली, कळतंय माझं बोलणं, वारली। काय म्हणते ती, पिडा चिंता वारली नाही का। पण कुणामुळं, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला। पुढे महाराज म्हणतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, काय संपुष्ट हे हृदय पेटी। बघा, तो जो आहे ना त्याला इथं साठवायचंय, कुठं, इथं। आज बहुतेक लोकांच्या मनामध्ये जर एखाद्याचं नाव घेतलं ना तर पहिलं नाव हे शिवाजी महाराज येतं आणि दुसरं नाव म्हणजे ठाकरे साहेब।
महाराजांच्या नंतर एक असं वक्तृत्व निर्माण झालं ते म्हणजे ठाकरे साहेब महाराज. त्यांची जागा आजपर्यंत कुणी घेतली? भलेही त्यांच्यासारखे कपडे घालतील, माळा घालतील, दाढी ठेवतील, पण त्यांच्यासारखं जे अंतकरण आहे, जे सामान्य मनुष्याचा आवाज म्हणजे ठाकरे साहेब महाराज. आणि असणारे ठाकरे साहेब बघा ना, आज प्रत्येकाच्या मनामनात घर करून राहतात. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. महाराज म्हणतात हे सगळं जर करायचं असेल किंवा सगळ्यांची जर प्राप्ती करायची असेल ना, याला सुद्धा पुण्य लागतो. तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावाचा पडला, नाही का? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपलं पुण्य असलं ना, ज्यावेळेस आपल्याकडे पुण्य आहे त्यावेळेस आपल्याला हे सर्व करता येणार आहे. आणि आपल्याला फक्त संगत धरायची, ती कुणाची? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठ्ठल विठ्ठल बघा, निमित्त हे जगदंबा माता नवरात्र उत्सवानिमित्त आहे, नाही का? या ठिकाणी आईचा काय चालू आहे? जागर चालू आहे महाराज. गोंधळ गोंधळ कळतो काय आपल्याला? महिला मंडळ गोंधळ. आज भरपूर घरांमध्ये गोंधळ होतो महाराज. सासूचा सुनेसोबत, सुनेचा सासू सोबत, मुलाचा बापा सोबत, नाही का? अहो, आपण जगाला चांगलं म्हणू, पण घरच्यांचा मात्र आपल्याला तिटकार आहे. पण बघा, आज मोठ्या भक्तीने आणि भावाने आपण या ठिकाणी आईची स्थापना केली, नाही का? 9 दिवस नवरात्र आणि आजचा दसरा मेळावा आहे. गोंधळ मांडला महाराज आपण की आई भवानी तुझ्या कृपेने तारीसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, 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 गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. काय हो? गोंधळ मांडला महाराज. आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी गोंधळी, नाही का? गोंधळ मांडलाय आईचा. आणि हा जागर आहे नवरात्र उत्सवानिमित्त. बघा, का करावा हो नवरात्र उत्सव साजरा? लोक करतात म्हणून आपण करायचा का? लोकांनी घट बसवले म्हणजे आपण बसायचे? सासू बसवायची म्हणून सुनाने बसवायचे का? नाही. कारण त्या मागचं सुद्धा एक रहस्य आहे महाराज. ज्या वेळेस मातेचा आपल्यावरती कोप होत नाही किंवा होणार नाही, या मनसेने, या आशेने आपल्याला काय करायचं? आईचा उत्सव करायचा आहे. बघा, महाराज वर्णन करतात काय? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणे, त्रिविध तापाची करावया झाडणे, भक्ता लागी तो पावसी निर्वाणे, आईचा जोगवा जोगवा मागेन, आहे का? म्हणजे आईचा गोंधळ आहे महाराज. पण आज
आज बहुतेक घरांमध्ये गोंधळ होतो दादा. आता पूर्वीच्या सारखे लोकच राहिले नाही, नाही का? म्हणजे गोंधळ हा पूर्वीच्या काळी फक्त पावसाळ्यात पाऊस पडत होता, आता सगळे ऋतू सारखे झाले, नाही का? बघा का करावा हो आईचा उत्सव का? बघा असणारे ब्रह्मदेवता आणि ह्या ब्रह्मदेवतेचे मुलगा कोण? प्रजापती दक्ष. बापाने सांगावा आपल्याला काय करायचंय? पृथ्वीचा विस्तार करायचाय. मला सांगा पृथ्वीचा विस्तार म्हणजे काय? जनसमुदाय वाढवणं. मुलाने सांगितलं, बापाला वचन दिलं, ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय ना आपण तसं करू. बघा प्रजापती दक्षाने काय केलं महाराज? 10,000 पुत्रांना जन्म दिला. किती? आणि मुलांना उपदेश केला, मुलांना जा पहाडामध्ये तपश्चर्या करा. आणि मुलांनी तपश्चर्या केली. किती वर्ष? बहुतेक वर्ष. जोपर्यंत त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि त्यांना असं वाटलं की आपल्या पित्याला येऊन एकदा तरी भेटावं, म्हणून असणारे मुलं त्या ठिकाणी आपल्या राजवाड्याकडे आपल्या पित्याकडे येण्याकरता निघाले. पण निघाले असताना मध्येच त्यांना कोण भेटले? शेंडीवाले बाबा कळतात तुम्हाला? जे कुठेही भ्रमती करतात त्यांचं नाव, जिथं जाऊ नये तिथं ते, आता इथं सुद्धा असतील महाराज महिला मंडळ तुमच्या शेजारी. बघा मी सांगत नाही काय, नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मदभक्त यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदा. काय म्हणतात? नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे बाप्पा गाती जयते, माझे भक्त गाती जयते. नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. काय? माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. म्हणजे या ठिकाणी आपल्या आजूबाजूला भगवंत येऊन बसू शकतात, म्हणून कीर्तनात जांभळ्या द्यायच्या, झोपी जायचं. जर झोपले तर भगवंत असं जोरात रट्टा माराल महाराज. कळतंय ना जोरात रट्टा? जेव्हा आपण लहान होतो ना, जर एखादी चूक झाली ना आई साटकन ठेवून द्यायची. आई ठेवायची ना, पण आईने ठेवल्याच्या नंतर आपल्याला एवढा राग नव्हता येत. थोडं मोठं झाल्याच्या नंतर एखाद्याने ठेवू द्या महाराज, त्याच्या आपण 2 ठेवून देऊ, नाही का? माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. मग ज्या ठिकाणी भगवंत असतात ना, तर भगवंताचे जे चेले आहे ना नारद मुनी, ते कुठं असतात? भगवंताच्या समवेत. आणि असणारे नारद महर्षी त्यांना भेटले. कुणाला हो? 10,000 मुलांना. आणि त्या मुलांना सांगू लागले, मुलांना बाळा कुठे चालले रे? बाळांनी सांगावं, आम्ही तपश्चर्या केली, आमच्या हातून सृष्टी विस्ताराचं काय महत्वाचं कार्य घडवायचंय, मग आम्ही आमच्या बाबांकडे चाललो. आणि असणाऱ्या मुनींनी महर्षींनी सांगावं, नाही तुम्ही चुकताय. मुलांनी विचारावं, का हो तुम्ही जर आम्हाला चुकीचं सांगताय, नेमकं तुमचा अधिकार नाही का? आपण काय म्हणतो? अधिकारावर येतो ना आपण. एखादा गाडी चालवत असेल, त्याला जर सांगितलं गाडी हळू चालव, तो काय म्हणतो? तेल तू देतो, तुझ्या खिशातून खर्च होत आहे. मग मुलं म्हणतात, आम्ही तपश्चर्या करून चाललो आणि तुम्ही आम्हाला नाही कोणत्या अधिकारानं म्हणताय? त्यांनी सांगितलं, बाळा मी तुमचा अंकल आहे. अंकल कळतो का तुम्हाला? पुरुष मंडळी अंकल.
तुमच्या पप्पाच्या भावाला अंकल, चाचा नाही का? मी तुमचा चुलता आहे आणि चुलते या नात्यानं तुम्हाला सांगतोय काय, तुम्ही परत तपश्चर्येला जा. आता ह्या बाबाला इकडे असं वाटलं मी माझे मुलं भरपूर दिवस झाले काय परत येईना. याने परत 10,000 पुत्रांची निर्मिती केली आणि परत तसंच घडलं. कसं? ते मुलं गेले पहाडात, तपश्चर्या केली, तपश्चर्या करून परत येतो ते परत हे शेंडीवाले बाबा काय भजन करायचे? श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, राम नारायण नारायण नारायण, हरी नारायण नारायण नारायण, हरी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. काय भजन करत आले कोण हो? नारद महर्षी. नारायण नारायण नाही का? भजन करताय महाराज. आपल्याला भजनाचं सांगावं लागतं, भजनाचं सांगावं लागत. भजन करणारे नारद महर्षी पुन्हा तेच बाळा कुठं चालले? चाललो आमच्या वडिलांकडे. आमचं फार मोठं कर्तव्य आहे की आम्हाला सृष्टी विस्ताराचं काम करायचंय. बाळा जाऊ? परत तेच काय, मी तुमचा अंकल आहे. जाऊ? परत त्या 10,000 मुलांना पाठवलं महाराज. आता मला सांगा, आपल्या मुलाला जर एखाद्याने फितवलं, ऐकळतंय? आपण काय करू त्याला? पूजा करू नाही का? औक्षण करू, हार घालू, त्याच्यासोबत फोटोही काढू नाही का? करू का दादा? नाही करणार. आपल्या मुलाला आपण संस्कार लावतोय आणि समोरचं येऊन त्याला बिघडवतोय. काय पूजा करू का आपण? दक्षाला माहिती कळाली की मी माझ्या मुलांना तपश्चर्येला पाठवलं की हा बाबा येतो मध्ये फितवतो, माझे मुलं निघून जातात. दक्ष प्रजापती निघाले, रागाच्या भरात नारद महर्षींपाशी आले आणि आल्याच्या नंतर ते त्यांना विचारपूस करू लागले, का रे तू असं का केलंस? मला माझ्या पित्याने काय सांगितलंय, कर्तव्य दिलंय, काम दिलंय, ते मला पूर्णत्वास न्यायचंय आणि तू मध्ये बाधा आणतोय, अडचण आणतोय ना. आजपासून माझा तुला शाप आहे. कोणता शाप आहे? तू माझ्या मुलांना एका ठिकाणी थांबू दिलं नाही ना, आजपासून तू एका ठिकाणी कधीच थांबू शकणार. म्हणून ते सारखे भटकंती करत असतात. आणि बघा, दोघा भावांचा जो विषय होता, जो संवाद होता, तो पिताश्रीला कळला. कुणाची पिताश्री? ब्रह्मदेवता. आणि कळल्याच्या नंतर ब्रह्मदेवता आले, दक्षा काय केलंस तू? दक्षाने सांगावं, पिताश्री तो चुकला. पित्याने सांगावं, आवाज खाली कर, मोठ्याने बोलू नको, आवाज खाली ठेव. आणि बघा, असणाऱ्या दक्षाला सांगितलं, बाळा जे नारदाने केलं ना ते बरोबर आहे, कारण त्याने तुझे पहिले 10,000 आणि दुसरून 10,000 म्हणजे किती झाले? किती? मला वाटलं 25 झाले. किती झाले आई? 20,000 मुलं. आणि असणारे 20,000 मुलं तुझे जरी परत पाठवले ना बाळा, पण असणारे 20,000 मुलं धडते स्त्रीही नव्हते आणि धडते पुरुषही नव्हते.
आणि बघा, असणाऱ्या मुलाला आपली चूक कळली, बाबा मी चुकलो, मला यातून काहीतरी प्रायचित्त सांगा. आणि असणाऱ्या पित्याने आपल्या मुलाला काय सांगितलं हो? प्रायचित्त. मुलाला सांगितलं, घरी जा, राजवाड्यामध्ये तुझ्या पूर्वेच्या भिंतीवरती अष्टभुजाधारी काय आंबेचं चित्र काढ. आणि काढलेल्या चित्राची 9 दिवस आणि 9 रात्र काय कर? पूजा कर. म्हणजे तेव्हापासून हे नवरात्र. आणि ती माता तुला प्रसन्न झाली की तिच्याकडे असा वर मागायचा की आई, मी ही जी सेवा केली या सेवेचं मला फळ दे. ते फक्त एक की माझ्या पोटी जन्माला ये. आणि प्रजापती दक्षाची मुलगी म्हणजे पार्वती सती, नाही का? पण असणाऱ्या आईने सुद्धा 2 वचनं मागून घेतली, महाराज मी तुझ्या पोटी जन्म घेईल, पण जन्म घेतल्याच्या नंतर तुला माझ्या 2 अटी पूर्ण कराव्या लागतील. आई मुलाने सांगितलं, कोणत्या अटी? दक्षाने सांगावं, कोणत्या अटी आई? त्यावेळेस आईने सांगितलं की मी तुझ्या पोटी जन्म घेतल्याच्या नंतर माझी पहिली अट ती म्हणजे माझं लग्न जे आहे ना ते भगवान शिवासोबत लावायचं. आणि दुसरी अट ती म्हणजे कधीच माझ्या पतीचा किंवा शिवाचा अपमान करायचा. दक्षाने पहिली अट पाळली, महाराज लग्न लावून दिलं. पण दुसरी अट, जावयाचा अपमान केला. आपल्यांना काय माहिती आहे काय घडलं? सगळं विध्वंस करून आईसाहेब निघून गेल्या. आपला सुद्धा घरामध्ये पत्नी असते, मुलगी असते, बहीण असते, नात असते, नातू असतात. कळतंय? म्हणजे असणारे ह्या जे आहे ना, एक जगदंबा, एक सरस्वती, एक चामुंडा. बघा ना तुम्ही, पती आणि पत्नीचं भांडण झाल्याच्या नंतर कधी कधी आमच्या आईसाहेब महाकालीचं रूप धारण करतात. पुरुष वर्ग बरोबर बरोबर आहे ना? म्हणजे हे आम्हाला वरदान आहे पहिल्यापासून. विठ्ठल विठ्ठल. आणि हा असणारा नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय. आणि आपल्या खऱ्या अर्थानं चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या मार्फत आपल्या खंडाळाचं काय झालं? भाग्य उदयाला आलं, महाराज. आणि तेच सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, उजळले भाग्य आता, 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 अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी लाभ, संत दर्शनी लाभ, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. काय म्हणतात तुकोबाराया? काय उजळले
चिंता ही वारली, अवघी चिंता ही वारली. काय म्हणतात? उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता ही वारली. माझ्या जीवनामध्ये चिंताच काय झाली? समूळ नाहीशी झाली. बघा ना महाराज, आपलं सुद्धा भाग्य उदयाला येतो. आपलं भाग्य आजकाल लोक काही झाले तरी काय म्हणतात? भाग्य उदयाला आलं, नाही का? पण बघा, प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू आहे महाराज. पैलू असे आहेत की योग असतो पण क्षम, योगक्षम त्यांचा जाणे जड भारी. वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. समाजांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. योग से मनाते जाने दरबारी, वाट दावी करी धरोनिया, वाट दावी करी धरोनिया. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, नाही का? जड भारी आणि वाट दावी करी धरोनिया. योग कोणत्याही गोष्टीचं येतो महाराज. कळतंय माझं बोलणं? आपण सहज बोलता बोलता बोलून जातो. योगायोगानं जमलं, नाहीतर अवघड होतं, नाही का? योग आज माझंही बघा ना, काय आज योगायोगानं, पण क्षम होईल का नाही सांगता येईल का? योगायोगानं चांगली पत्नी भेटली, संसार सुखाचा होईल का? नाही. योगायोगानं बघा, आता भरती चालू आहे. 16,000 मीटरचं काय ग्राउंड मुलांना मारायचंय. योगायोगानं ते ग्राउंड मुलं काय करतात? पण मेडिकल काय क्षम आहे. तसंच तुमचं आमचं आहे. योगायोगानं ह्या नरदेहाची प्राप्ती आपल्याला नाही, पण त्याचं क्षम करणं आपल्या हातात आहे आणि तो घडवायचा आहे महाराज. कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे, नाही का? म्हणून आपलं मन जे आहे ना, त्या मनाला सांगायचंय, मना इकडं तिकडं भटकायचं नाही. काय करायचं? आता कोटी दावी मन, आता कोटी दावी मन, तुमचे चरण देखलिया हे राम, तुमचे चरण देखलिया. आता कोटे धावे माना, आता कोटे धावे माना, तुमचे चरण देख लिया, राम तुझे चरण देख लिया. आता कोठे दावे मन, तुमचे चरण देखोलिया, नाही का? मन फार चंचल आहे महाराज. जिथं जाऊ नको तिथं जातं, असं तुमचं आमचं मन आहे. पण प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारं स्थान हे कोणतं होतं? ज्यांच्या मार्फत, बघा माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, जी असणारी मुलगी, आई बहीण जी सुरक्षित झाली, कोण? शिवाजी महाराज. प्रत्येक आईला बहिणीला नव्हे तर पुरुष वर्ग आपल्यांना सुद्धा फार मोठा अधिकार संपन्न आपल्यांना करण्याचं काम केलं ते म्हणजे शिवाजी महाराजांनी. वचन दिलं तर महाराज तसं कुणाला हो? मा साहेब दिलं वचन
महासाईबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी दिला वचन महासाईबा वचन पूर्ण करी दिला वचन महासाईबा वचन पूर्ण करी बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी मासाईबा दिलं वचन ही वचन पूर्ती केली शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती झाली मासाईबा दिलं वचन ही वचन पूर्ती केली शिवरायाच्या जन्माने ही पावन धरती झाली प्रथम पहिला शिर हे ठेवला प्रथम पहिला शिर हे ठेवला जिजाऊ तरणावरे बाई माझा ग बाई माझा ग बसला घोड्यावरी शिवराजा ग बसला घोड्यावरी बाई माझा ग बसला घोड्यावरी बाई राजा ग बसला घोड्यावरी फार सुंदर व्यक्ती महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढा आदर एवढा सन्मान स्त्रीचा फक्त एकाच राजाने केला महाराज अहो सुरतेची लूट केली काय सुरत या ठिकाणी लूट झाली हिरे माणिक मोती नाही का त्या ठिकाणी सर्व लुटलं गेलं आणि लुटत असताना त्या सुभेदाराची जी सून होती ना ती सुद्धा मावळे काय केलं लुटून आणलं पण असणारी ती सून एवढी सुंदर होती एवढी सुंदर होती केवढी सुंदर होती आई की त्या महिलेने जर अन्न पाणी जर सेवन केलं नाही ते सुद्धा या ठिकाणाहून जाताना दिसत होतं एवढी सुंदर स्त्री बघा राज दरबार भरला शिवाजी महाराजांनी विचारलं काय काय आणलंय आणि असणाऱ्या त्या स्त्रीला सुद्धा या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या समोर पेश करण्यात आलं पण बघा स्त्रीचा थरथराट होत होता पण राजाच्या तोंडातून शब्द निघला काय अशी चामुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती काय शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती शुभेदाराची सुन लाडकी भयकंपित होती शब्द ऐकता चकित झाली हरणी समती रती आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती काय म्हणाले अशी जर माझी आई असती ना मी किती सुंदर झालो असतो असे उद्गार शिवाजी महाराजांचे आणि महाराजांच्या नंतर महाराजांचं जे मनामध्ये स्थान आहे ना महाराजांच्या नंतर कुणाचं स्थान निर्माण झालं ठाकरे साहेबांचं काय होतं महाराज जनसामान्यांचा आवाज म्हणजे ठाकरे महाराज फार सुंदर बघा आणि बघा ना आपण म्हणतो की भगवा वस्त्र म्हणजे हे संन्यासी लोक धारण करतात पण भगव्या रंगाचा अर्थ म्हणजे त्यागाचं प्रतीक म्हणजे भगवा रंग आहे असणारे सर्व जे आहे ना काय आज लोक पदासाठी भांडतात नाही का असणारं पद पण मनामध्ये घर केलं ते फक्त एकानंच म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा असं जगायचंय महाराज कसं हो की लोकांनी निदान मेल्याच्या नंतर
किंवा तुम्ही आम्ही गेल्याच्या नंतर निदान दिवसभर तरी हळहळ केली पाहिजे. फार चांगलं व्यक्तिमत्व होतं. नाहीतर आपलं नाव कोणी घेत. बरं झालं म्हणता गेलं, फार डोक्याला ताण होता हो त्याचा. म्हणून आपल्याला असं जगायचंय. कसं? तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे किरती मागे, उत्तमाची उरे किरती मागे. नाही का? म्हणून आपल्या मनावरती कंट्रोल करायचा. काय? डायबिटीज आहे ना आपल्याला, साखरेकडे जास्त जायचं. काय खायचं आई? मिरची खायची, पण जायचं विठ्ठल विठ्ठल. बघा या ठिकाणी महाराज म्हणतात माझी अवघी चिंता ही वारली. कारण तुकोबारायांनी मनामध्ये फक्त एकच व्यक्तिमत्व साठवलं आणि तो म्हणजे भगवंत. आपल्याला सुद्धा साठवायचंय महाराज. आपल्या मनाला सांगायचं काय? ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. नाही का? नित्य गोविंद गोविंद एवढं. पण आपलं जे मन आहे ना ते इतक्यात कान्हेगाव इतक्या मना लागले या छंद छंद, मना लागले या छंद छंद, मना लागली या छंद छंद, मना लागली या. ए गोविंद गोविंद मना लागली या छंद, मना लागली या छंद, मना लागली या छंद. गोविंद गोविंद लागली या छंद, मना लागली या छंद, लागली या छंद. काय? संतांच्या मनाला छंद लागला महाराज. पण आपलं मन जशी ओढाळ गाय असते ना, काय गावभर हिंडणारी गाय कळते तुम्हाला, तसं आपलं मन आहे. कसं? मन चंचल चपळा, मन चंचल चपळा, मन चंचलाचा चंचलाचा बाळा, जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा, मन चंचलाचा मन चंचलाचा बाळा, मन चंचलाचा बाळा, मन चंचलाचा बाळा. मन चंचल चपळा, मन चंचल चपळा. काय? बरंच म्हणतात जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा वेळा वेळा. नाही का? बसलो इथं, ध्यान कुठे? बघा ना, घरी म्हणतात तो विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा आपल्या मनाला सांगायचंय बाबा काय कर, असा मार्ग निवड की निवडलेल्या मार्गाचं सार्थकीकरण झालं पाहिजे. कारण आपल्याला एखाद्या गावाला जायचंय, कळतंय माझं बोलणं?
गावाला जाण्याकरता आपल्या गाडीला म्हणा, सायकलला म्हणा, किंवा एखाद्याला जर पायी पायी जायचंय, कळतंय, त्याला पंख फुटत कुठल्या तरी मार्गाचा काय करावा लागतो, अवलंब करावा लागतो, कुठल्या तरी मार्गाने आपल्याला जावं लागतं. पण बघा, संत सुद्धा तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग दाखवतात, त्या मार्गाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी केशर इतकं सुगंधित आहे की असणाऱ्या 100 वा 1000 लोकांची खीर असते ना, खीर खाल्ली का महिला मंडळ, खीर येते का तुम्हाला, खीर येते ना. पाहुण्यांना जर वाढायचे असले ना, आमच्या आई खिरेमध्ये तूप टाकत नाही. असणाऱ्या 1000 लोकांची खीर घ्या आणि त्या खिरीमध्ये केसराचे 5-6 काय टाका, काड्या. आणि असणाऱ्या काड्यांनी एवढी मोठी खीर सुगंधित होते. पण त्या सुगंधित केशराला जर संगत काजळाची झाली ना, तर त्याचा सुगंध काय होतो दादा, नाहीसा होतो. म्हणून आपले सुद्धा संगतीची फार मोठी गरज आहे. पण संगतीची गरज कशी, संगती चांगली, संगतीयो रंग. म्हणून संगत धरायची कुणाची, संतांची. कशी धरायची, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, कागा से तो हे हंस बनावे, मिट जाए और तेरे दाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. नाही का. म्हणून संगती धरायची आपल्याला चांगल्या लोकांची. लोकांचं व्यक्तिमत्व बघून आकारमान काढत जाऊ नका महाराज. कळतंय माझे बोलणं, मी मराठीत बोलते, कळतंय ना. आपण समोरच्याला बघितल्याच्या नंतर त्याची काय करतो, आराखडा लगेच आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो. पण तसं नसतं महाराज. कुणाच्या वयावरती, कुणाच्या पर्सनॅलिटीवरती कधीच जायचं नसतं. कारण 14 वर्षाची मुक्ताई जर 1400 वर्षाच्या चांगदेवाची गुरु होत असेल, कळतंय माझं बोलणं, म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा. गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र झाला मुक्ताईचा, गुरुपुत्र. आणि बोलावल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोफा वगैरे, टेबल, खुर्ची, मी गेले आणि सोफ्यात बसले. पण असणार ते बारकसं पोरग, म्हणजे बारक मुळीच नव्हतं, बारक पोरग, त्याचं वय लहान. पण त्याने मला प्रश्न केला, ताई आज तुमचं कीर्तन आहे. म्हटलं हो. तुम्ही महाराज आहे का. काही काही लोकांना मी बघितल्याच्या नंतर डाऊट येतो, नाही का, करतील की नाही, सांगतील की नाही, नाही का. असणारे येऊसक बारक पोरग, म्हणजे माझे 4 केल्याच्या नंतर तो होईल असा, बर का. आणि असणाऱ्या पोराने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनकार आहे, तुम्ही लोकांना ज्ञान देतात, मग तुम्ही लोकांना ज्ञान देतात. आता माझा एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलं ना, तर तुम्ही हुशार आहे, तुम्हाला लोकांना ज्ञान द्यायचा अधिकार आहे. जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तर तुम्ही आजपासून कीर्तन करायचे. कोण म्हणतंय, बारक पोरग, बारक नाही. म्हटलं विचार बाबा. आता म्हटलं एवढंच पोरग आहे, 5वी 6वीचं काय विचारून विचारेल. त्याने मला प्रश्न केला, ताई खरं सांगा, अशी कोणती वस्तू आहे ती पुढं आल्याच्या नंतर माग होत. पुरुष मंडळी, आई, नथीवाल्या अक्का,
पदर घेतलेल्या, ज्यांनी घेतलेच नाही त्या, झोपलेल्या, सांगताय कुणी? सांगताय का? जो सांगेल त्याला आजचं पाकीट बक्षीस सांगताय का कुणी? मी म्हटलं बाबा, हा प्रश्न ज्ञानेश्वरीत नाही, गाथ्यात नाही, नाही का? हा प्रश्न मी अजूनपर्यंत अनुभवलेला नाही. मग असणारं बारकं पोरग मला उत्तर देतं, ताई काय तुम्ही लोकांना ज्ञान देता? तुम्हाला एवढ्याशा जर प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि तुम्ही लोकांचं रंजन करतात, लोकांचं प्रबोधन करतात, तुम्हाला अधिकार नाही. आजपासून तुमचे कीर्तन. म्हटलं बाळा, एवढं सांगतोय, आता मला सांगून तरी दे नेमकं काय. त्यानं सांगितलं, ताई उत्तर फार सोपं आहे. एक गोष्ट अशी की ती पुढं आल्याच्या नंतर मागं होत. म्हटलं नेमकं सांग ना आता काय. त्यानं सांगितलं, ताई जर माणसाचं पोट पुढं आलं ना मागं होत, म्हणजे त्याला सांगायचं काय होतं, तुम्ही महाराज वाटत. महाराज कसा असतो? मोठ्या पोटाचा. विठ्ठल विठ्ठल म्हणून बघा, आपल्याला सुद्धा संगत करायची. तीन सजावत देश को, सती संत और शूर. तीन लजावत देश को, कपटी कायार क्रूर. काय? तीन सजावत देश को, सती संत और शूर. तीन लजावत देश को, कपटी कायर क्रूर. म्हणून आपल्याला संगत करायची संतांची. आणि संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं की भगवंताला साठवायचंय कुठं? अभंगाचं 3रं चरण. संपुष्टाये हृदय पेठे, संपुष्ट हे हृदय पेढे. संपुष्ट हे हृदय पेठे, संपुष्ट हे हृदय पेठे, संपुष्ट हे हृदय पेठे, संपुष्ट हे हृदय पेठे. करोनी पोटी साठवो, करोनी पोटी साठवो, करोनी पोटी साठवो, करोनी पोटी साठवो. संत दर्शनी लाभ, 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 दर्शनी संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. नाही का? आपल्या संपुष्टामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्याला साठवायचंय महाराज. कारण त्याला साठवल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची चिंता विकार राहत नाही. बघा ना तुम्ही, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा चोर. नाही का? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आपल्या हृदयात सुद्धा भगवंत आहे महाराज. तुम्ही म्हणाल ताई आमच्या हृदयात जर भगवंत आहे मग आम्ही एवढे कपटी का? असं आजकाल लोक म्हणत नाही का? म्हणता हो.
पण बघा भगवंत स्वतः म्हणतात काय, ममेव वंश जीवलोके जीवभूत सनातना, मी प्रत्येक असणारे जे आहे ना जीव जंतू त्यांच्यामध्ये स्वतः भगवंत म्हणतात मी वास करतो. सर्व घटी राम देहा देही एक, 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 सर्वांगती राम देहा देही एक, सर्वांगती राम देहा देही एक, सर्वांगती राम देहा देही एक. हरि मुखे माना, 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 सर्व घटी राम देहादेही एक, प्रत्येक देहामध्ये भगवंत वास करतात महाराज. आणि ज्या दिवशी भगवंत निघून जातात ना त्या दिवशी चार खांदेकरी, पाचवा पानाड्यास ना, पाहुणे रावळे आपतेष्ट मित्र गणगोत नाही का, गर्दी मेळावा काय, राम नाम सत्य है किंवा राम बोलो भाई. मग का हो, आपल्या हृदयात जर भगवंत राहतो मग आपण एवढे नास्तिकासारखे का वागत असू का? कारण बघा कांदे तर भरपूर असतात पण कांद्यांमध्ये एखादा तरी, पण तो असणारा जो असतो ना तो प्रत्येकाला घेऊन बसतो महाराज. म्हणून माणसाच्या जीवनात जर वाईट विकार यायला लागले तर काय करायचं, जसं आपण कांदे काढून टाकतो म्हणजे बाकीचे जवळचे सडत खराब होत नाही, तसं आपल्या मनात जर वाईट विचार येत आहे, दुसऱ्याच्या प्रती वाईट वासना येते ना, काय म्हणायचं, तू या ठिकाणी चुकतोय. कारण संतांनी असेल बा काय शिकवलं आपल्याला, धर्म आपला कोणता हो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रमावे, जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पदादलित, तया जा ऊन हसवावे, जगाला प्रेम रमावे. नाही का, काय अर्पावे वाई, प्रेम अर्पावे. हीच आमुची प्रार्थनान, हीच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. काय वागायचंय कसं, माणसानं माणसाशी माणसासारखं वागायचंय, समोरचा सुद्धा माणूस आहे
या नात्याने आपला धर्म आहे तो, कारण कर्म आणि धर्म महत्वाचे आहे महाराज. आपला जर धर्म चांगला झाला ना, कळतंय माझं बोलणं, आपण जर धर्माने नीतीने वावरलो ना तर आपल्या हातून कर्म सुद्धा चांगलं घडतं. आणि आपल्या हातून धर्म ढासळलं किंवा नीती ढासळली तर आपल्या हातून कर्म सुद्धा वाईट घडतं. आपण झाड लावल्याच्या नंतर आंबा येतो का? काटे येतात. कोणतं झाड लावलंय? बाभळीचं झाड लावल्यावर त्याला काटे येणार आहे, पण लावलेल्या आंब्याच्या झाडाला आंब्याच येणार आहे नाही का? ऐका कलीचे महिमा धन्यवाधिकार असते मा फलेषु कदाचनम मा कर्म फले हे तुरभू माते संगोत्र स्वकर्मने केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती किती आले आणि किती गेले, पण त्यांनी एकच केलं महाराज. काय केलं? जय विठोबा रखुमाई तो शूर आज आपल्यासाठी सीमेवर रात्र रात्र काय करतोय? जागतोय की तुम्ही आम्ही या ठिकाणी झोपलो पाहिजे. कोण? तो शूर, तो वीर, तो सैनिक या ठिकाणी आज जागतोय, रात्र रात्र जागतोय. त्याच्या परिवारापासून नव्हे तर त्याच्या कुटुंबापासून लांब आहे. बघा, ज्या वेळेस होऊ नये पण असं होतं. कसं? चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. काय म्हणते हो त्याची मुलगी? काय म्हणते? बाबा तुम्ही चिठ्ठी सुद्धा पाठवली नाही. कहा तुम चले गए. काय म्हणते मुलगी? एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. बघा ना, ना तो जवान सुद्धा तुमच्या आमच्यासाठी रात्र रात्र जागतोय आणि आपण त्याचं ध्यान सुद्धा काढत नाही. दादा, आपण आज झोपतो ना, पूर्वीच्या काळी असं होतं, माणूस झोपल्याच्या नंतर सकाळी उठल की नाही, कळतंय ना? म्हणजे झोपी जाणारा माणूस सकाळी जागाच राहील याची शाश्वती नव्हती. असं कार्य संत काय? तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर क्रूर. म्हणून आपल्याला कपटीच्या यादीत, क्रूर यांच्या यादीत बसायचं नाही. कशाच्या यादीत बसायचंय? सती संत और शूर. मग यासाठी काय करायचं? हरीचं चिंतन, हरीचं मनन. मग यदा काळी जर भगवंत प्रसन्न झाला आणि पुढचा जन्म जर तुम्हाला आम्हाला मिळाला ना, मग आपला जर ठेवा असला ना, तो आपल्याला सापडेल. ते महाराज वर्णन करतात अभंगाचं. तू का म्हणे होता ठेवा, तू का म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तू का म्हणे
सापडेला तो या भावा सापडला संत दर्शन निहाला संत दर्शन निहाला तोया भावा सापडला तोया भावा सापडला संत दर्शन निहाला संत दर्शन निहाला भय जोडेला जोडला राम रे पद्मनाभ जोडला 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 पद्मनाभ जोडला पद्मनाभ पद्मनाभ जोडला जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शन निहाला संत दर्शन निहाला तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. काय म्हणतात महाराज? तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला. नाही का? आपल्याकडे ठेवा असल्याच्या नंतर काय आपल्या मुखाला त्याचं नाव येणारे महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नाही का? म्हणून आपल्याला सुद्धा ठेवा जमवून ठेवायचा आहे. नाही का? बँकेमध्ये पैसे ठेवावे लागतात. नाही का? कधी काळी अडचणीच्या वेळी काम येतात. तसंच आपल्याला सुद्धा काय शिल्लक रक्कम ठेवायची आणि पुढचा जन्म मिळाला जास्त लोड यायला लागला काय करायची? नसल जमत तर मला बोलून घ्या. बघा एक लक्षात ठेवा की प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय दादा. आणि असणारा जो यम आहे ना, आज या ठिकाणी जशी ही शूटिंग होतीये तसं वरती लाईव्ह टेलिकास्ट करतात. विश्वास नसेल तुम्हाला माझा ताई खोटं सांगताय. तुम्ही जाऊन बघा. कुठं व
म्हणजे आपल्याला एक ना एक दिवस ह्या लोकांची यात्रा संपवायची, पण संपवत असताना अशी संपवायची की आपलं नाव निघलं पाहिजे दादा. कसं हो बघा, एक छोटासा दृष्टांत सांगते, आपली वेळ संपुष्टात आली. कसं जगायचं माणसाने, हे जगणं शिकावं महाराज. कुणाकडून हो बघा, एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एवढी आग लागली, एवढी भीषण आग लागली. आणि आग लागल्याच्या नंतर मला सांगा, घरात आग लागली आई, आपण घरात थांबू का हो पुरुष वर्ग? थांबू का? बघा, जंगलात एवढी आग लागली, एवढी आग लागली, आणि लागलेल्या आगेमध्ये जे जंगलामध्ये पशु पक्षी प्राणी होते ना, ते सर्व ज्याचा त्याचा जीव घेऊन काय करू लागले? पळू लागले. आणि असणारे जे पळत होते, ज्याचा त्याचा जीव घेऊन वाचवत होते, पण त्या असणाऱ्या पशु पक्ष्यांमध्ये एक असणारी एवढी एवढीशी चिमणी हो, केवढी चिमणी, केवढी चिमणी, माझी एवढी नाही का असणारी चिमणी काय करायची दादा? त्या ठिकाणी एक तलाव होता ना, त्या तलावातून चोचीत पाणी आणायची आणि आणलेलं पाणी जाळावरती टाकायची. असणारे पशु पक्षी त्या चिमणीला विचारतात, का ग बाई, आम्ही आमचा जीव घेऊन पळतोय आणि तू एवढी खटाटोप का करते? एक तर तू फार मोठी आहे, तुझ्या चिमणीत चोचीत केवढं पाणी येणार आहे दादा? केवढं? हंडाभर, बकेटभर, केवढं? थेंबभर पाणी. पण असणाऱ्या चिमणीने एवढं गोड उत्तर दिलं, एवढं गोड उत्तर दिलं, ती चिमणी त्या पशु, हत्ती, वाघ, सिंह यांना म्हणू लागली, अरे दादा, मरायचं तर तुम्हाला बी आहे काय? तुम्ही जंगलातून पळेपर्यंत आग तुम्हाला काय करणार आहे? घेऱ्यात घेणार आहे. आणि मी जरी उडत असले, पण उडता उडता मी जिथून उडते ना, त्या ठिकाणी झाड आहे. त्या झुडपांची, त्या झाडांना लागलेली जी आग आहे, त्या आगीच्या ज्वाळेमध्ये माझे पंख जर तुटले ना, तर मी सुद्धा काय मरणार आहे. मरायचं प्रत्येकाला आहे. त्या चिमणीनं उत्तर द्यावं त्या पशु पक्ष्यांना, दादा, अरे यदी काळी बघा, आज सुद्धा आपण इतिहासच वाचतो नाही का? शिवाजी महाराजांचा असेल, आईसाहेब जिजाऊंचा असेल, काय इतिहास वाचतो आपण. त्या चिमणीने उत्तर दिलं, दादा, यदी काळी जेव्हा पुस्तक लिहिलं जाईल, कशाचं? जंगलाला भीषण आग लागली, तेव्हा त्यामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल, कशात असेल? भिजवणाऱ्यांमध्ये. म्हणून आपण सुद्धा आग लावायची. शांताक्का, कांताक्का, बाजूच्या घरात आग लावायची, सासू सुनेत भांडणं लावायचे. विठ्ठल विठ्ठल बघा, या ठिकाणी महाराज म्हणतात, माझं भाग्य उदय झाला, माझं भाग्य उजळलं, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, तुका म्हणे होता ठेवा, तो ह्या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. बघा, अल्पशा वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे काही बरोबर वाटलं असेल ते महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज व कानिपनाथ महाराज यांचा आशीर्वाद समजून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. बघा, मला या ठिकाणी सत्संगत करणारे आमचे दादांचे आभार, त्याचबरोबर आमच्या ताई अतिशय सुंदर टाळ घेऊन उभे ताईंचेही आभार, त्याचबरोबर विनेकरी बाबा, समस्त टाळकरी वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, सर्वांचे आभार. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्यासोबत आलेले माझे पती अमोल महाराज जेजूरकर, त्यांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले माझे भाऊजी किरण भाऊजी, त्यांचे सुद्धा आभार, ज्यांच्यातर्फे, ज्यांच्या मार्फत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय नाही का? आता चिमणी म्हटल्यानंतर आवाज हो, लोक चिमणी म्हणतात तुम्हाला, समोरच्याने काय म्हणावं नाही का?
समोरचं कुणी काहीही म्हणतं दादा, जोपर्यंत आपण त्यांच्या समोर आहे ना तोपर्यंत आपल्याला चांगलं म्हणतात. अक्का काय म्हणतात? शांता अक्का काय म्हणतात? लय चांगली ग शांता. पण शांता एकदा घरातून निघून गेली, तिला काय कळतं? तसं आहे बघा, आपल्या तोंडावरती सगळे चांगलेच म्हणतात बघा. आणि ज्यांच्या मार्फत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय असे आमचे भावसार दादा, दादांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर या ठिकाणी मराठी तडका नाही का, दादांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर गजर हरिनामाचा हे सुद्धा दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांचेही मनस्वी आभार आणि तुमच्या सर्वांचे आभार मानते. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली